सर्वांना जय भीम। आज मी फेसबुकवर पोस्ट टाकली होती की भीमा कोरेगावाच्या संदर्भामध्ये, त्या जयस्तंभाच्या संदर्भामध्ये एका व्यक्तीनं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे। पुस्तकाला जेवढं महत्त्व नाही दिलं पाहिजे आणि एवढं काही मी पुस्तक वाचून काढलेलं आहे। सर्व पुस्तक वाचल्यानंतरही माझ्या लक्षात आलं की एवढी त्या लेखकामध्ये मॅच्युरिटी नाहीये। परंतु आतापर्यंत हे झालेलं आहे की आपण इतिहास मागच्या हजारो वर्षाचा जर बघितला तर आपल्याला लिहिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता। त्यामुळं भरपूर साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपला इतिहास आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगानं आजची ही लाईव्हला येऊन मी हे मांडणी करत आहे। हे जे पुस्तक लिहिलेलं आहे 1 जानेवारी 1818 कोरेगाव लढाईचे वास्तव, हे पुस्तक ॲडव्होकेट रोहन जमादार कंसामध्ये त्यांनी माळवतकर लिहिलेलं आहे आणि खाली लिहिलंय की जयस्तंभ इन्चार्ज जमादार खंडोजी बिन गणोजी माळवतकर यांचे वंशज। तर या पुस्तकाची सध्या चर्चा होताना दिसत आहे। या पुस्तकाची झेरॉक्स कॉपी काढलेली आहे, मित्राकडे पुस्तक आलेलं आहे, ती मी त्याची झेरॉक्स काढून घेतलेली आहे। तर या पुस्तकामध्ये यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत, जे काही यांचे आक्षेप आहेत या भीमा कोरेगावच्या लढाई संदर्भातले, त्याच्यातली नंबर जे प्रमुख आक्षेप आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही युद्ध नाही, ही लढाई नाही, ही एक साधी चकमक आहे, असं एक त्यांचं म्हणणं आहे। दुसरं त्यांचं म्हणणं आहे की हा लढा अनिर्णायक लढलेला आहे, याच्यात कोणी जिंकलेला आहे किंवा कोणी हारलेला आहे अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीयेत, हे दुसरं त्यांचं म्हणणं आहे। तिसरं त्यांचं म्हणणं आहे की ही लढाई जाती अंतासाठी किंवा जातीचा विनाश करण्यासाठी किंवा जातीभेदाच्या विरोधातली लढाई नव्हती, हे त्यांचं तिसरं मत आहे। चौथं मत त्याचं असं आहे या पुस्तकामध्ये की हे स्वातंत्र्याचं बंड नाही। काही लोक याला 1818ला स्वातंत्र्याचं बंड मानतात, हे स्वातंत्र्याचं बंड नाही असं एक त्या लेखकाचं म्हणणं आहे। त्यानंतर पाचवं म्हणणं असं आहे त्यांचं की संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदला म्हणून ही लढाई लढले, महार लोकांनी जी लढाई लढली ती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लढली, असं जे सांगितलं जातं हे खोटं आहे, असं एक त्यांचं म्हणणं आहे। आणि सहावं म्हणणं आहे की स्वतः जे सातारचे छत्रपती आहेत प्रतापसिंह भोसले, हे सुद्धा या लढाईत उपस्थित होते, भीमा कोरेगावची लढाई सुरू असताना ते उपस्थित होते, असं एक त्या पुस्तकात त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर सातवं म्हणणं आहे की महार रेजिमेंट आणि भीमा कोरेगाव याचा काही संबंध नाही, असं एक यांचं म्हणणं आहे। आठवं म्हणणं आहे की 500 विरुद्ध 28,000 ही जी गोष्ट बोलली जाते तर यामध्ये कसल्याही प्रकार तथ्य नाही, हे मनाचे आकडे आहेत, असं त्या लेखकाचं म्हणणं आहे। आणि 9वं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर फक्त एकदाच भीमा कोरेगावला गेलेले आहेत आणि त्यांनी कधीही लोकांना शौर्य दिन साजरा करा किंवा हे आपल्या जाती अंतासाठी ही लढाई लढली गेली होती म्हणून ही दरवर्षी साजरी केली पाहिजे, अशा प्रकारचं बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना कधी असं म्हटलेलं नाही। असं या संबंध हे जे 95 पानाचं पुस्तक आहे, या 95 पाना पुस्तकात या लेखकाचं असं म्हणणं आहे। आता एक एक मुद्दा घेऊयात की या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि रियालिटी काय आहे। मुळात पहिलं या लेखकाचं म्हणणं आहे की फार मोठी घोडचूक केली या लेखकाने लिहून। आता या लेखकाचं वय बघता 25-26 वर्षाचा मुलगा असावा आणि लिखाणामध्ये कोणतीही मॅच्युरिटी नाहीये। 1 वर्षापूर्वी एका व्यक्तीने जे आर्टिकल लिहिलं होतं त्या आर्टिकललाच याने पुस्तक रूपात आणलेलं आहे, म्हणजे ह्या लेखकानं स्वतःचे पुस्तक लिहिलंय का हाच मोठा प्रश्न इथं उपस्थित होतो। आणि जर ही चकमक, त्याचं म्हणणं आहे की हे चकमक जी आहे की ही चकमक आहे, ही लढाई नाही। आता चकमक आणि लढाई संदर्भामध्ये बोलायचं जर झालं, चकमक कशाला म्हणतात, लढाई कशाला म्हणतात। 28,000 जे सैन्य आहे आणि 28,000 सैन्याला जर कुणी हे केलं असेल तर त्याला हे चकमक म्हणतात, ही चकमक नाहीये, हे आपण पहिल्यांदा लेखकाने समजून घेतलं पाहिजे। चकमकीमधला आणि युद्धामधला अंतर आहे।
याला काय पुरावा आहे? तर याला नंबर 1चा पुरावा मी देतो की हे याच पुस्तकामध्ये पुरावा आहे. हे लेखकाचं काय झालं, हा वकील आहे, पण यानं वकिली कशी केली हा माझ्या समोरचा एक प्रश्न आहे. स्वतःच आरोप लावलेत आणि स्वतः त्याच्यावर उत्तरं बी दिली त्या पुस्तकामध्ये. एक कॉन्ट्राडिक्शनरी गोष्टी सांगितल्यात. कारण स्वतः वकील असताना हा जर यानं वकिलीचं शिक्षण घेतलेलं असेल, हा ऍडव्होकेट लावतो, जर वकिलीचं शिक्षण घेतलं असेल तर हा काय म्हणतो की लढाई नाही, ही चकमक आहे. साम टीव्हीला जी मुलाखत दिली त्याच्यात त्याचं म्हणणं आहे की चकमक आहे. आता जर चकमक आहे आणि स्वतःच्याच पुस्तकामध्ये पेज क्रमांक 41 ज्यावेळेस हा युद्ध झालं आणि युद्धानंतर जो स्तंभ उभारण्याचा जो कार्यक्रम होता, समारंभ होता, त्याची कोनशिला उभारण्याचा जो कार्यक्रम होता, तो कार्यक्रम झाला 26 मार्च 1821. हे याच पुस्तकात दिलेलं आहे. 26 मार्च 1821ला भीमा कोरेगावचा स्तंभ उभारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्याला म्हणता येईल भूमिपूजन आपल्या भाषेमध्ये. आणि त्या कार्यक्रमाला त्या काळातले इंग्रज अधिकारी उपस्थित होते. आता लेखकानं काय लिहिले बघा, म्हणजे स्वतःच्याच पुस्तकात पुरावे दिलेत, म्हणजे त्याला काय म्हणायचंय हे कॉन्ट्राडिक्शनली बोलत आहे. बघा काय म्हणतोय की या कार्यक्रमानंतर कर्नल हस्किन्सन यांनी स्तंभाच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. पायाभरणीचा कार्यक्रम आहे. पुढे मद्रास आर्टिलरीच्या तुकडीचे हवेत 3 फैरी झाडून शाही सलामी दिली. या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी कॅप्टन नटकडेच होती. आता कॅप्टन नटचं भाषण आहे तिथं. कॅप्टन नट काय म्हणतो, उपस्थित मान्यवर हो, या किंवा इतर कोणत्याही देशाच्या इतिहासात सर्वात चमकदार लष्करी कामगिरीपैकी एक असलेल्या कोरेगावच्या घटनेच्या स्मरणात आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. कोरेगावच्या घटनेला काय म्हणतोय कॅप्टन नट की इतिहासात सर्वात चमकदार लष्करी कामगिरीपैकी, म्हणजे जे इतिहास लिहिले आहे लष्करी युद्धांचा त्याच्यामध्ये सर्वात जी चमकदार कामगिरी आहे त्या चमकदार आणि कोणत्याही देशाच्या, भारतातच नाही म्हणजे जगभरामध्ये जेवढी लष्करांनी जे युद्ध केलेली आहेत त्याच्यातली ही चमकदार कामगिरी आहे. म्हणजे जगामध्ये जेवढी युद्ध झालेत त्याच्यातली एक ही चमकदार कामगिरी आहे असं म्हणणं आहे. हे याचा पुरावा यांनी स्वतःच लेखकांनी दिलाय, कॅप्टन नटचं म्हणणं. पुढे ही कामगिरी पूर्वेकडील राष्ट्रातील सर्वात मोठी कामगिरी असेल आणि भविष्यकाळात इतिहासकार या घटनेची नोंद घेतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. म्हणजे भविष्यकाळातले इतिहासकार या घटनेला, जे स्तंभाचा पायाभरणीचा कार्यक्रम आहे त्या स्तंभाचा जो इतिहास आहे, जी लढाई आहे, याची इतिहासकार नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही असं कॅप्टन नटचं म्हणणं आहे. आणि हे कॅप्टन नटचं म्हणणं ह्या लेखकाने पुस्तकातच मांडले. आणि जर चकमक आहे आणि चकमक असताना चकमक जर आहे तर ह्या त्यांनी त्याचा पायाभरणीच्या कार्यक्रमामध्ये एवढ्या जबरदस्त बोलायला नाही पाहिजे. आता जरी या कॅप्टन नट इथं बोललेले आहेत, पुढे कॅप्टन नट काय म्हणतात, वैयक्तिक अभिमानाची गाथा इथे विषद केली जात आहे असे नाही, तर त्यांनी या निकाराच्या लढाईत आपल्या सरकारला स्थैर्य मिळवून देण्यात यश प्राप्त केले आहे हे देखील अवश्य नमूद करावे लागेल. इंग्रजांचं राज्य प्रस्थापित झालं, त्या इंग्रजांच्या राज्याला स्थैर्य आलं, याचं कारण आहे भीमा कोरेगावची लढाई, हे इंग्रज अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. आणि हे याच पुस्तकामध्ये माळोदकर दिले. बाहेरचा पुरावा द्यायला नाही, माळोदकरचाच पुरावा देतोय मी की कॅप्टन नटच म्हणत आहेत की इंग्रजांचं जे काही सत्तेत स्थैर्य आलं 1818 नंतर याला कारण आहे या भीमा कोरेगावची लढाई. भीमा कोरेगावच्या लढाईनंतर हे स्थैर्य आलेलं आहे. हे कॅप्टन नटचं पायाभरणीच्या कार्यक्रमातलं भाषण आहे. पुढे हा संघर्ष साधा सुद्धा अजिबातच नव्हता, तर तो रोम आणि ग्रीक साम्राज्याच्या लढ्याच्या तोडीचा होता. बघा आता पायाभरणीच्या कार्यक्रमात काय म्हणतोय नट की हा संघर्ष साधा सुद्धा अजिबातच नव्हता, तर तो रोम आणि ग्रीक साम्राज्याच्या लढ्याच्या तोडीचा तोड होता. म्हणजे रोम जो देश आहे आणि ग्रीक देश आहे तिथं ज्या लढाया झाल्या होत्या त्यांच्या देशामध्ये ज्या लढाया झाल्यात, रोमच्या लढाया, ग्रीकच्या इतिहास वाचा, त्यांच्या देशातल्या लढाया फार फेमस इतिहासातल्या लढाया आहेत. आणि त्या तोडीची लढाई लढलेली आहेत भीमा कोरेगावमध्ये. रोमचं साम्राज्य, ग्रीकांचं साम्राज्य जसं लढलं त्या तोडीची लढाई भीमा कोरेगावात लढली गेली आहे असं कॅप्टन नटचं म्हणणं आहे. आणि हे म्हणणं स्वतः माळोदकरनं त्याच्या पुस्तकात टाकलेलं आहे. आता ही चकमक कशी म्हणा, वेगवेगळ्या जगातल्या प्रमुख युद्धापैकी या युद्धाला मान्यता मिळत आहे, याला चकमक कशी म्हणता येईल?
आता ह्या भाषणाबद्दल मात्र माळवदकरचं एक म्हणणं आहे. हे जे भाषण स्वतःच दिले यांनी आणि स्वतःच भाषणाबद्दल याचं स्वतःच असं म्हणणं आहे, या समारंभात झालेल्या अतिरंजित भाषणामध्ये केवळ इंग्रज अधिकारी आणि सैनिक यांचा उल्लेख होता. म्हणजे हे अतिरंजितपणे बोललंय असं या लेखकाचं म्हणणं आहे. बर, हे सगळं पुस्तक जर तुम्ही बॉम्बे हे जे तिथले जे भाषणं आहेत, हे लेखकाचं म्हणणं आहे की मी ओरिजिनल पुराव्यावर लिहिलेलं आहे. आणि जर ओरिजिनल पुराव्याच तू अतिरंजित म्हणतो, म्हणजे तुझ्याच म्हणण्यावर तू ठाम नाही. जर ओरिजिनल पुराव्याला जर अतिरंजित म्हणायचंय, स्वतः द्यायचं हे अतिरंजित आहे सांगायचं. हे कोण्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी लिहिलेले पुरावे नाहीत. हे भाषण हे कॅप्टन नटचं आहे. भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, पायाभरणीच्या कार्यक्रमातलं भाषण आहे ते. हे आमचं म्हणणं नाही, हे तर ते इंग्रजांचं म्हणणं आहे. आणि इंग्रजांचं म्हणणं इथं लिहिलेलं आहे त्यांनी. हे एवढं महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. हे बाबासाहेबांचं म्हणणं सांगत नाही मी, किंवा आंबेडकर चळवळीतल्या कुणी म्हटलंय किंवा भारतीयानं म्हटलं नाही. इंग्रजांचं काय नाही त्या लढाईबद्दल हे सांगतोय. आणि चकमकी जर लेखकाचं हे म्हणणं आहे की चकमक होती, आणि जे तिसरं मराठा इंग्रज युद्ध आहे त्याच्यातली एक छोटी गोष्ट म्हणतात की एक छोटी चकमक आहे, छोटी लढाई आहे. भरपूर साऱ्या लढाई झाल्या, त्याच्यातली एक छोटी लढाई आहे. माळवदकर, जर छोटी लढाई आहे तर बाकीच्या ज्या चकमकी झाल्या त्याच्यावर का स्तंभ उभारला गेला नाही? खडकीला युद्ध झालं तिथं का स्तंभ नाही? आष्टीला युद्ध झालं तिथं का स्तंभ नाही? तिथंच का स्तंभ आहे भीमा कोरेगावलाच? जर छोटी चकमक आहे, मग छोट्या चकमकीचा इंग्रजांनी स्तंभ उभा केला असं म्हणणं आहे का? आणि तुम्ही जे नंतर त्या दिवाबत्ती लावण्यासाठी माळवदकरांची जिम्मेदारी लावली होती इंग्रजांनी, मग तुम्ही कशाला त्या दिवाबत्ती लावत होता छोट्या युद्धासाठी? आणि तुम्ही त्या युद्धात चकमीमध्ये काय करत होता? स्वतः युद्ध झाल्यानंतर त्या स्तंभाची देखभाल करण्यासाठी, दिवाबत्ती लावण्यासाठी ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली इंग्रजांनी, तो जो माळवदकर आहे, त्या माळवदकरांचा हात निकामी झाला होता. म्हणून इंग्रजांनी त्यांना ती व्यवस्था करून दिली होती. आणि जगण्याचं साधन ते देखभालीसाठी त्यांना जमीन दिली होती, 260 एकर जमीन. हा मुद्दा आहे. आणि या लेखकाचं म्हणणं आहे की त्याचे हे वंशज आहे. स्वतः हे लेखकाने फ्रंट पेजलाच लिहिलंय की त्या माळवदकरांचा वंशज आहे. अरे माळवदकर तर मग इंग्रजांच्या बाजूने होते. मग तू माळवदकर, तुझे वंशज स्वतः महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले ना. तू कशाला बाजीराव पेशव्याची बाजू घ्यायला लागला? तू बाजीराव पेशव्याची बाजू नाही घ्यायला पाहिजे. तू जर माळवदकरांचा वंशज असशील, माळवदकरांचा जर ओरिजिनल वंशज असशील तर तू माळवदकरच्या बाजूने बोललं पाहिजे. माळवदकर तर भीमा कोरेगाव लढाई लढलाय पेशव्यांच्या विरोधात, आणि तू बाजू घेत आहेस बाजीराव पेशव्याची. तुम्हाला जमीन खायला दिली इंग्रजांनी, तू बाजू घ्यायला लागलास बाजीराव पेशव्याची. विरोधाभास आहे. ही चकमक म्हणलेला आहे. दुसरा पुरावा देतो. जे त्या काळामध्ये एक इंग्रज अधिकारी होता, तो इतिहासकार होता, आणि भीमा कोरेगाव ज्यावेळेस लढाई चालू होती त्यावेळेस तो लढाईच्या तिथं होता. यानं नंतरच्या काळामध्ये त्याचं नाव आहे जेम्स टॉड. हा जो जेम्स टॉड आहे, या जेम्स टॉडनं या लढाईवरती पुस्तक लिहिलेलं आहे. हे जे बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस आहेत त्याचा आता व्हॅल्यूम 19 आहे. या 19 मध्ये तुम्ही पेज नंबर 424 वर, 19 व्हॅल्यूमच्या पेज नंबर 424 वर काय म्हणतोय या संदर्भात, सुप्रसिद्ध इतिहासकार टॉड या प्रसंगाचे हिंदी थर्मापिली असे वर्णन करतो. भीमा कोरेगावचं, भीमा कोरेगावच्या लढाईला हिंदी थर्मापिली म्हणलेला आहे. हा इतिहासकार आहे, इंग्रज इतिहासकार आहे. या इंग्रज इतिहासकाराचं म्हणणं आहे की भीमा कोरेगावची लढाई म्हणजे हिंदी थर्मापिली आहे. थर्मापिली काय भानगड आहे? थर्मापिली म्हणजे ते युद्ध आहे. तुम्ही जर 300 पिक्चर बघितला असेल, त्या 300 पिक्चरमध्ये जे स्पार्टन लोक आहेत, 300 लोक जे लढाई लढतात त्या युद्धाला थर्मापिली म्हणतात. थर्मापिलीचे युद्ध म्हणजे 300 लोक 10,000 लोकांशी लढलेले आहेत.
300 लोक 10,000 लोकांशी लढलेली आहेत. त्या त्या ते जे युद्ध होतं त्या युद्धाची उपमा दिली भीमा कोरेगावच्या युद्धाला जेम्स टॉड या इतिहासानी. आता जेम्स टॉड हा इंग्रजी इतिहासकार. त्या लढाई त्यानं प्रत्यक्ष बघितलेली लढाई आहे. नंतर त्याची राजस्थानला ड्युटी लागली होती. नंतर त्या रिटायरमेंट घेऊन ब्रिटनला गेला आणि सगळा इतिहास लिहित बसला तो. आता हे जेम्स टॉडनं जर म्हणणं असेल ही हिंदी थर्मापिलाई आहे, म्हणजे स्पार्टन जसं लढाई लढले कमी लोकांनी मोठ्या संख्येच्या जर लढाई लढली तसं ही लढाई आहे. आणि हा लेखक म्हणतो ही चकमक आहे. अरे जगातल्या 1 नंबर लढाई सोबत जे टॉपच्या लढाई झाल्या जगामध्ये त्या लढाईसोबत भीमा कोरेगावचं कंपॅरिझन केलेलं आहे ब्रिटनच्या इतिहासकारांनी. पण त्या महाराच्या इतिहासकाराचा मी उत्पुरावा देत नाही, आसपासच्या इतिहासकाराचं सांगत नाही. ब्रिटिशांनी काय पुरावा दिलाय? ब्रिटिशांचं हे म्हणणं आहे की जगातल्या प्रमुख लढाईपैकी ती लढाई आहे भीमा कोरेगावची लढाई. हा म्हणतो लेखक ही चकमक आहे. अरे चकमक तुला काय तो या गलीबोळातले भांडण काय? गलीबोळातले भांडणं झाले, 2 टपोरी पोरं जमले भांडणं झाले, 2 गुंडा गलीमध्ये हे भांडणं असे भांडणं आहेत का? ह्या गलीमध्ये होत असतील, तुला त्या चकमकी वाटत असतील. ज्या युद्धामुळं इंग्रजांचं राज्य या भारतामध्ये प्रस्थापित झालं ते युद्ध आहे, ते प्रमुख युद्ध आहे इतिहासामधलं, भारताच्या इतिहासामधलं. याला तू जर चकमक म्हणत असतील तर तुझं ते अज्ञान. तुला इतिहासाची समज यावं लागेल. तू काय कर, जेम्स टॉडचा इतिहास वाच. जेम्स टॉडनं जो इतिहास लिहिलाय तो वाच. आमचं नको ऐकू. इंग्रजांनी दिली, तू इंग्रजांचे पुरावे दिलीस ना तुझ्या पुस्तकात. भरपूर सारे तुझे पुरावे इंग्रजांचे पुरावे आहेत. मग इंग्रजांचे जर पुरावे आहेत तर तू हे इंग्रजांचा पुरावा अमान्य केला पाहिजे जेम्स टॉडचा. ही चकमक आहे तुला जर वाटत असेल तर. आता स्वतःच या लेखकाने आता हे चकमक स्वतःच म्हणतो आणि स्वतःच जे मुंबई काउन्सिल आहे त्या मुंबई काउन्सिल मधलं एक भाषण आहे माउंट फोर्ड यांचं. मुंबई काउन्सिलमध्ये 5 नोव्हेंबर 1920चं ते भाषण आहे. यांनी तारीख 1925 केली. याला कॉपी बी करता नाही आलं. बाबासाहेबाच्या खंडामध्ये त्याची तारीख आहे ती 5 नोव्हेंबर 1920चं भाषण आहे. याने 1925 केलंय. ठीक आहे, कॉपी करणाऱ्या माणसाकडून गडबडीमध्ये असं होऊ शकतं, तारखा चुकू शकतात. पण वकील आहे ना, वकिलांना अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे, तारखा नाही चुकवल्या पाहिजे. पण तरी सुद्धा चूक समजू आपण ती. आता या माउंट फोर्डचं काय म्हणणं आहे? त्याने मुंबईच्या काउन्सिलमध्ये भाषण केलेलं आहे. आता त्यांचं जे भाषण आहे ते आणि ह्याच्या पुस्तकातलं आहे, ते बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आहे तो भाग निराळा. पण या पुस्तकामध्ये दिलंय त्यांनी. काय म्हणतो माउंट फोर्ड? कोरेगावला जो जयस्तंभ उभारलेला आहे तो महारांनी गाजविलेल्या पराक्रमाने जयचिन्ह होय. बघा इंग्रज अधिकारी काय म्हणतोय, कोरेगावला जो जयस्तंभ उभारलेला आहे तो महारांनी गाजविलेल्या पराक्रमाचे जयचिन्ह होय. हे म्हणतो की महारांची आणि ब्राह्मणाची अशी काही लढाई नव्हती, महाराण पेशव्यांची लढाई नव्हती. स्वतःच्याच पुस्तकात दिलंय की माउंट फोर्डचं भाषण दिलंय त्याने, स्वतःच भाषण छापले. अरे माणसानं मूर्ख असावं, पण एवढं मूर्ख असावं का की स्वतःच्या विरोधात पुरावे लिहून ठेवलेत? हा वकील तर सोडा, जी स्वतःची जर कॉमन बुद्धी जरी यानं वापरली असती तरी स्वतःच्या विरोधात स्वतः तर पुरावे नाही लिहायला पाहिजे. यानं स्वतःच पुरावे स्वतःच्या विरोधात लिहिले. माउंट फोर्डचं भाषणच लिहिलंय. कोरेगावला जो जयस्तंभ उभारलेला आहे तो महाराणी गाजविलेल्या पराक्रमाचे जयचिन्ह होय. पौरत्य देशात हे पराक्रमाचे प्रकार आजपर्यंत समजले जातात, त्यात कोरेगावचा महापराक्रम सर्वश्रेष्ठ होय. आजपर्यंत या देशामध्ये जेवढे पराक्रम झालेले आहेत त्या पराक्रम नाही तर हे महापराक्रम आहे. महापराक्रम आहे. बघा इंग्रज अधिकारीचं म्हणणं आहे की भीमा कोरेगावची लढाई महापराक्रम आहे, पराक्रम नाही महापराक्रम. पुढे आज खडकीची लढाई संपल्यानंतर कॅप्टन स्टॉन्टन हा कर्नल बर याला पुण्याजवळ ससैन्य मिळण्यासाठी शिरूरून निघाला व तो कोरेगावला थांबला. त्याचे पायदळ 800 शिपायांचे होते. त्यात थोडे अरब होते, बाकीचे सर्व महार होते. बघा बाकीचे सर्व महार होते. जी म्हणजे पैदलची जी तुकडी आहे ही महारांची तुकडी होती, मेजॉरिटी त्याच्यात महार होते. हे असं स्वतःच लिहिलंय याने ते भाषण बी.
दुसरा बाजीराव याच्या नेतृत्वाखाली पेशव्यांचे सैन्य त्या बाजूला होते. त्याची व स्टॉन्टनच्या पायदळाची गाठ पडली. पेशव्यांचे सैन्य 25,000 होते. महार सैनिकांनी पेशव्यांच्या 25,000 लोकांना एक दिवस व एक रात्र जागच्या जागी थोपून धरले. त्यांना पुढे सरकू दिले नाही. शेवटी महार सैनिकांनी पेशव्यांच्या 25,000 सैनिकांचा धुव्वा उडवून दिला. बघा इंग्रज अधिकारी काय म्हणतोय मुंबईच्या याच्या काउन्सिलमध्ये भाषण करताना की महार सैनिकांनी 25,000 पेशव्यांचा धुव्वा उडवून दिला. आम्ही काय म्हणतो ना इंग्रज अधिकाऱ्याचं सांगायला लागलोय. हे तू माळवतकर तुझ्या पुस्तकात लिहिलंस. मला इकडून तिकडून बाहेरचे रेफरन्स बी नाही, तुझ्याच पुस्तकातले रेफरन्स वाचून दाखतोय मी. महार पुढील माउंट फोर्ट काय लिहितात बघा. महार हा कोणत्या दर्जाचा लढवय्या आहे याचा हा एक ऐतिहासिक पुरावा आहे. या लढवेपणाबद्दल मुंबई सरकारला व हिंदुस्थान सरकारला महाराबद्दल अभिमान वाटतो. बघा महार हा कोणत्या दर्जाचा लढवय्या आहे याचा हा पुरावा आहे. भीमा कोरेगाव कोण म्हणतोय? इंग्रज अधिकारी. आणि याबद्दल मुंबई सरकारला महाराबद्दल आणि हिंदुस्थान सरकारला मुंबई सरकार आणि हिंदुस्थान सरकारला अभिमान आहे महारांचा. साम्राज्य सरकारच्या सैन्याची वाढ करण्यासाठी वेळ येईल व गरज भासेल तेव्हा सरकार महारांची सैन्य भरती जरूर करेल. बघा आता याचं म्हणणं आहे, हे स्वतःच भाषण यांनी माळवतकरनं छापलंय. पुढे या भाषणाबद्दल माळवतकरचं काय म्हणणं आहे बघा. माळवतकर म्हणतो माउंट फोर्ट यांचे भाषण समकालीन नसून 1818च्या लढाईनंतर 107 वर्षांनी केलेले आहे. म्हणजे माउंट फोर्टचं भाषण हे याच्या म्हणण्यानुसार 125 ला केलेलं भाषण आहे. त्यामुळे युद्ध झाल्याच्या नंतर जवळपास 107 वर्षानंतर ते भाषण केलेलं आहे. त्यामुळं या भाषणाला ऑथेंटिक मानता येणार नाही असं या माळवतकरचं म्हणणं आहे. आता माउंट फोर्टचं भाषण खोडण्यासाठी त्यांनी महत्वाचा जो पुरावा दिलाय की काय म्हणणं आहे त्याचं की हे समकालीन भाषण नाही. आता जर माउंट फोर्ट हा 107 वर्षानंतर जर भाषण केलंय म्हणून जर समकालीन नाही, म्हणून जर माळवतकर तुला मानायचं नाही, माझा तुला प्रश्न आहे माळवतकर, तू भीमा कोरेगावचं युद्ध होऊन आज या युद्धात 204 वर्ष झाले ना. 204 वर्षानंतर तू लिहिलंस, तू काय समकालीन आहेस का? तुला माउंट फोर्टचं 107 वर्षानंतर दिलेलं भाषण पचत नाही का तर ते समकालीन नाही. तुझं पुस्तक जवळपास 204 वर्षानंतर लिहिलंय, याला कसं आम्ही मानायचं? तू का समकालीन आहेस का? जर समकालीनच्या मुद्द्यावर तू जर माउंट फोर्टला खोडतोस, माउंट फोर्टचं म्हणणं तुला मान्य नाही, तुझं म्हणणं आम्ही का मानावं? तुझा तर्क मी तुझ्या विरोधात वापरतोय. तू जे तर्क उपस्थित केलास तो तर्क तुझी जी गोष्ट आहे तीच हे होते. माउंट फोर्टचा तर्क ज्या गोष्टीवर तू खोडलास त्याच गोष्टीवरती तुझा तर्क खोडला जातो. त्यामुळं ही जी लढाई आहे ही मोठी लढाई होती. त्यामुळे ही चकमक आहे हे बालिशपणा आहे. हे मी बाबासाहेबांचं उदाहरण आणखी दिलं नाही. इंग्रज इतिहासकारांचं काय म्हणणं आहे, त्या कॅप्टन नट्सचं काय म्हणणं होतं, पायाभरणीच्या वेळेसचं म्हणणं, माउंट फोर्टचं काय म्हणणं आहे, इंग्रज इतिहासकाराचं काय म्हणणं आहे, हेच मांडत आहे मी. ही चकमक नाही, महापराक्रम आहे, मोठं युद्ध आहे. आणि त्या युद्धावर इंग्रजांचं सरकार नंतर स्थैर्य झालेलं, इंग्रजांना ही भावना होती. ही बाब आपल्याला समजून घ्यावी लागेल. दुसरं यांचं म्हणणं आहे या पुस्तकामध्ये की ही लढाई अनिर्णायक राहिली, ही लढाई संपली नाही. या लढाईत कुणी जिंकला आणि कुणी हारलं असं काही घडलेलं नाही. आता जर जिंकलं आणि हारलं असं काही घडलं नाही, थोड्या वेळासाठी जर मान्य केलं याचं म्हणणं, प्रश्न काय आहे की कुणी जिंकलं नाही याचं म्हणणं आहे माळवतकरचं. म्हणजे युद्ध झालं आणि मग आपापल्या घरी गेले, याच्यामध्ये काय कुणाचं जिंकणं आणि कुणाचं हारणं असं काही घडलेलं नाही. त्यामुळे हे लढाई ही अनिर्णायक लढाई आहे असं याचं म्हणणं आहे. आता पुढे पान नंबर 34 वर यांनी काय दिले, ही लढाई झाल्यानंतर काय झालं. भीमा कोरेगावची लढाई झाली जानेवारीमध्ये, 1 जानेवारीला 1818ला. त्याच्या पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याची निर्णायक लढाई झाली असं त्याचं म्हणणं आहे. फायनल लढाई फेब्रुवारीमध्ये झाली. 20 फेब्रुवारी 1818ला लढाई झाली. आता ही लढाई पेशवे आणि इंग्रजांच्या विरोधात परत लढाई झाली.
आता इथं इंग्रज फौज किती आहे त्याचं म्हणणं आहे. तर जे बापू गोखले आहे, जो सेनापती होता पेशव्यांचा, त्याच्याकडे फक्त 500 सैन्य उरलं होतं. त्याच्यातलं 200 सैन्य लढलंच नाही, फक्त 300 सैनिकच लढले, असं याचं म्हणणं आहे माळवतकरचं. म्हणजे 300 सैनिकासोबत इंग्रजांचं युद्ध झालं याला युद्ध वाटतं, आणि 800 इंग्रज सैन्य आणि 28,000 पेशव्याचं सैन्य हे युद्ध झालं याला ते युद्ध वाटत नाही, ही चकमक वाटते. अरे तर्क तरी लांब. 300 जो बापू गोखले आहे, हे नंतरचं युद्ध असं का झालेलं असेल? कारण हे जे 28,000 पेशवे यांचं जे सैन्य होतं, तुझं म्हणणं आहे की 28,000 आकडा आणि 500 आणि 28,000 हा आकडा खोटा आहे, आणि स्वतःच्या पुस्तकात तू याचा पुरावा दिलास की हा आकडा खरा आहे. पान नंबर 19 वर तू लिहिलंस, सैन्याची लढण्याची कमकुवत बाजू लक्षात घेऊन पेशव्यांनी 28,000 संख्येचे सैन्य साताऱ्याजवळ माऊलीकडे वळविण्यास सुरुवात केली. तू स्वतःच पान नंबर 19 लिहिलं की पेशव्यांचे सैन्य 28,000 होतं. तर आम्ही 28,000 म्हणतो, काय चूक करतो? आम्ही तर बरोबर सांगतो ना. तू म्हणतो 28,000 नव्हतं, तू स्वतःच लिहिलं पुस्तकामध्ये 28,000 आहे, आणि एका दुसरीकडे म्हणतो 28,000 नव्हतं, मनोगतामध्ये प्रायमरी म्हणतो 28,000 नव्हतं, मेन पुस्तकात म्हणतो 28,000 होतं. थोडा तर दिमाग वापर. तूच तुझ्या मताला खोडत आहेस तुझ्या पुस्तकामध्ये. दुसऱ्या लोकांची खोडायची गरजच नाही. तुझं पुस्तकच तुझ्या विरोधात आहे, दुसऱ्याला नवीन पुस्तक लिहायची सुद्धा गरज नाही. तूच लिहितोस 28,000 पेशव्याचं सैन्य होतं, आणि तूच मनोगतात लिहितो 28,000 पेशवे नव्हते. म्हणजे एकच गोष्ट आपणच आपल्या विरोधात वागतोय हे याला लक्षात येत नाही, हा मुद्दा. दुसरं, आता याचं जे म्हणणं आहे की ही अनैतिक लढाई झाली, मग आता युद्ध झालं हे ह्याला मान्य आहे. ही लढाई झाल्यानंतर आपले पांगले, त्याच्या दुसऱ्या महिन्यानंतर त्याची निर्णायक अंतिम टप्प्याचं ते युद्ध झालं. आता जर तिथं युद्ध झालंय, हे युद्ध कशाला झाले? 300 लोक होते फक्त लढाईला पेशव्यांचे, आणि बापूले मारला गेला. प्रश्न आहे, 28,000 पेशवेचे 300 लोक कसे काय राहिले? 1 जानेवारीला 28,000 होते, आणि त्याच्या 50 दिवसानंतर म्हणजे 20 फेब्रुवारीला नंतरचं युद्ध झालं इंग्रजांसोबत. 50 दिवसामध्ये 28,000 पेशव्यातून लढायला किती राहिले? फक्त 300. 28,000तून 300, बाकीचे गेले कुठं? तू म्हणतो चकमक आहे, मग गेले कुठं? तू म्हणतो, तुझं म्हणणं आहे की फक्त 600 लोक मारले गेलेत किंवा जखमी झालेत पेशव्यांचे. मग 600 मायनस जरी केले तरी 27,000 पाहिजे होते ना. 27,000 तर नाही, फक्त 300 लोक होते. याचा अर्थ काय? एक, जे भीमा कोरेगावमध्ये युद्ध झालं त्यानंतर पेशवे घाबरून गेले आणि कुणाला पाय लावून पळून गेले पेशवे. कारण त्याच्यानंतर 50 दिवसानंतर जे इंग्रजांसोबत त्यांचं युद्ध झालंय त्याच्यामध्ये फक्त 300 लोकच लढायला होते, बाकीचे लोक घाबरून का पळाले? आम्ही जे म्हणतो ना की आम्हाला घाबरलात तुम्ही, पेशवे घाबरले होते या सैनिकांना. कारण जी घोडदौड होती, त्या जे 250 घोड्यावर सैनिक होतं, 500 पायदळ होतं, त्याच्यात मेजॉरिटी महार लोक होते. त्यांनी ही लढाई जिंकलेली आहे, त्याला म्हणून थर्मापिलाई म्हणतात. ते जगभरामध्ये या लढाईला मान्यता आहे. आणि इतिहासाचा जर प्रायमरी इतिहासाचं हिस्ट्रीचं एज जरी कळत असेल ना माळवतकर, प्रायमरी सोर्स कशाला मानतात इतिहासामध्ये? पुस्तकाला नाही. जे स्मारक आहेत, विजय स्तंभ, हाच स्वतः प्रायमरी सोर्स आहे इतिहासाचा, हा सेकंडरी नाही. पुस्तक हा कधी सेकंडरी सोर्स असतो. प्रायमरी सोर्स दगड असते, नाणे असतात, शिलालेख हे प्रायमरी सोर्स मानले जातात इतिहासामध्ये. तर हे प्रायमरी सोर्सेस आहेत. स्वतः विजयस्तंभ हाच प्रायमरी सोर्स आहे, याला दुसऱ्या कोणत्या पुराव्याची गरज नाही. इतिहासामधल्या कोणत्या इतिहासाच्या प्रोफेसर कोण शिकावं माळवतकर तुम्ही की प्रायमरी सोर्स काय म्हणतात इतिहासात, सेकंडरी सोर्स काय असतात, टर्सरी सोर्सेस काय असतात इतिहासामध्ये. त्यावेळेस समजन ना. इतिहासाचं याच माहित नाही, उठायचं काहीतरी लिहायचं, कॉपी पेस्ट करायचं, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, सर्व समाजाची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा गोष्टी लिहायच्या. वकील असून कायद्याचं तर नॉलेज नाही, इतिहासाचंही नॉलेज नाही याच्यामध्ये.
म्हणजे स्वतःची लिहिले ना या पुस्तकामध्ये. बरं, निर्णायक लढाई नव्हती, त्यांनी स्वतःच लिहिले यामध्ये की नंतर बाजीराव पेशव्याने 8 लाखाची पेन्शन घेतली. आणि पेन्शन की इंग्रजा कोणत्याला पेन्शन घ्यायला तो बाजीराव? निर्णायक लढाई नव्हती, लढाई संपली ना, मग युद्ध चालूच आहे तुझं म्हणणं आहे. भीमाकोरेच्या लढाईनंतर युद्ध चालूच आहे माळवतकर. मग 8 लाख पेन्शन इंग्रजाकडून कशाला घेतली? पण तूच तुझ्या पुस्तकात लिहिलंच नाही. म्हणजे तुला माळवतकर कोणाच्याही, म्हणजे मी असं बोलणार नव्हतो, पण तुझं पुस्तक वाचल्यानंतर, साम टीव्हीचा तुझा इंटरव्ह्यू वाचल्यानंतर मला वाटलं की काहीतरी असं तुझ्या पुस्तकामध्ये दम. तुझं सगळं पुस्तक वाचल्यानंतर कळालं की तूच तुझ्या विरोधात लिहिलं असेल त्याच्यामध्ये. तुला दुसऱ्या म्हणण्याची गरज नाही, तुझेच म्हणणं तूच खोडत आहेस. निर्णायक लढाई नाही म्हणतोस, हा शरण मी गेला म्हणतोस. हे समजून घ्यावं लागेल की याचा अर्थ ही आहे की यानं या स्वतःच्या बुद्धीने लिहिलेलं नाही. ह्याच्यात काय लिहिलंय, यानं स्वतःची बुद्धीच वापरली नाही. कोणताही शहाणा माणूस स्वतःच्या विरोधात लिहू शकत नाही. एकाच पुस्तकात स्वतःच मत स्वतःच खोडतो. हा स्वतःच लिहितो, स्वतःच मत स्वतःच खोडतो. एका पानावर लिहितो 28,000 नव्हते पेशवे, दुसऱ्या पानावर स्वतःच लिहितो 28,000 होते, एकाच पुस्तकामध्ये. म्हणतो ही लढाई निर्णायक नव्हती, त्याच पुस्तकात लिहितो. नंतर बाजीराव पेशवे सरेंडर झाला आणि 8 लाख पेन्शन सुरू केली. ही फार कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी बोलत आहे माळवतकर. तिसरं, ही लढाई जातीभेदाच्या विरोधात नव्हती, हे एक याचं म्हणणं आहे. या पुस्तकामध्ये म्हणणं आहे की ही लढाई जाती अंतासाठी म्हणून किंवा जातीभेदाच्या विरोधात नव्हती. माळवतकरांना मी 3 पुरावे देऊ इच्छितो. नंबर 1, जे खैरमोडींनी, चांगदेव भगवान खैरमोडी यांनी बाबासाहेबांची बायोग्राफी लिहिली 12 खंडामध्ये. त्याच्यातला पहिला खंड वाचावा आणि 8वा खंड एक वाचावा. 8व्या खंडामध्ये अस्पृश्यांचा लष्करी इतिहास लिहिलेला आहे खैरमोडींनी, आणि पहिल्या खंडामध्ये बाबासाहेबांच्या अगोदरची काय महारांचा इतिहास आहे, अस्पृश्यांचा आणि महारांचा इतिहास, त्याच्यामध्ये लष्करी इतिहास सुद्धा लिहिलेला आहे. ही पहिला खंड आणि 8वा खंड वाचावा. आता खैरमोडींचं म्हणणं आहे की ज्या वेळेस महार लोकांना संधी मिळाली त्या वेळेस महारांनी आपलं शौर्य दाखवलेलं आहे. पहिल्या खंडामध्ये ते म्हणतात. दुसरं, त्या खंडामध्ये हे म्हणतात की ज्यावेळेस इस्लाम भारतामध्ये आला, मुघलांचं राज्य आलं, वेगवेगळ्या लोकांचं राज्य आलं, आणि इथल्याच लोकांनी, अस्पृश्य लोकांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केलं. अस्पृश्य लोक मुसलमान बनले. जे आज RSS वाले सांगतात ना, मुसलमान आक्रमणकारांनी मंदिरं पाडले. खैरमोडेंचं असं म्हणणं आहे त्या बायोग्राफीमध्ये पहिल्या की जे अस्पृश्य लोक होते, ज्यांना हे ब्राह्मण मंदिरात बी जाऊ देत होते, त्यांनी ज्यावेळेस मुसलमान धर्म स्वीकारला, इस्लाम धर्म स्वीकारला, त्यावेळेस त्यांच्या हातात तलवारी आल्या. ते सैनिक बनले, मुसलमानांच्या फौजेमध्ये सैनिक बनले, आणि त्यांनी ह्या मस्जिदी पाडल्यात. मंदिरं पाडलेत. म्हणजे जे अस्पृश्य लोक मुसलमानांच्या, मोगलांच्या म्हणा, त्या काळातले मध्य भारतामधल्या ज्या काही मुसलमानच्या फौजा आहेत, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस मुसलमान धर्म स्वीकारून गेले, त्यावेळेस जे RSS वाले आता सांगतात की मंदिरं पाडले, खैरमोडी म्हणतात बरोबर, पण ते मुसलमानांना नाही, जे अस्पृश्य लोक मुसलमान झाले त्यांनी पाडले. याचा अर्थ काय आहे की मोगलांच्या फौजेमध्ये गेल्यानंतर सुद्धा अस्पृश्यांना कळत होतं की यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केला, आणि जसाही वेळ मिळेल त्यांनी बदला घेतला. तुम्ही आम्हाला या मंदिरात येऊ देत नव्हतात, मंदिरं पाडली. इतिहास आहे ना अस्पृश्यांचा. ज्यावेळेस संधी मिळाली की त्यांनी ते सोनं केलं. दुसरा पुरावा सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी, इंग्रजांनी अस्पृश्य कोणाला म्हणायचं याच्या काही कसोट्या ठरविल्या होत्या. अस्पृश्य कोणाला म्हणायचं? जे गावाबाहेर राहतो तो अस्पृश्य, ज्याच्यासोबत विटाळ होतो तो अस्पृश्य. पण पर्टिक्युलरली कोणत्या कास्ट अस्पृश्यात जायच्या याच्यासाठी त्यांनी एक पर्टिक्युलर जी खास गोष्ट मला सांगायची आहे की इंग्रजांनी सांगितलं की जे अस्पृश्य लोक कधीच ब्राह्मणाला आपल्या कोणत्याच विधीला बोलवत नाही. कसा अस्पृश्य ओळखायचा? ब्राह्मणाला कधीच तो त्यांच्या कोणत्याही विधीला बोलवत नाही, लग्नात नाही, वाढदिवसाला नाही, कशालाच नाही बोलवत.
माणूस मेल्यावर बोलवत नाही. म्हणजे ब्राह्मणाला तो कधीच बोलवत नाही. नंबर 1. नंबर 2, की ब्राह्मण दिसला, ब्राह्मण प्रत्यक्ष जर दिसला, आमने सामने आला, की त्याची तळपायची आग मस्तकाला जाते आणि तो मारण्यासाठी त्याला असा जीव घ्यावा वाटतो. तो अस्पृश्य. अस्पृश्य कोणाला म्हणायचं याची कसोटी आहे की ब्राह्मण माणसं दिसले की ज्याची आग तळपायाला आग जाते तो अस्पृश्य आहे. हे गुण आहे अस्पृश्यांचा. इंग्रजांनी हे हेरलं, ते बाबासाहेबांनी लिहिलं. या अस्पृश्यांचा हा एक गुण आहे. म्हणजे हजारो वर्षे अस्पृश्यांना तुम्ही गुलाम ठेवलं आणि तुम्ही आम्हाला गुलाम ठेवलात, आणि तरी सुद्धा ज्या वेळेस आम्हाला चान्स मिळालेला आहे की आम्ही काय केलेलं आहे, ही दुश्मनी विसरलेलो नाही. आम्ही अस्पृश्यता स्वीकारली, गुलामी स्वीकारली नाही. लक्षात ठेवा, आपण अस्पृश्यता स्वीकारली पण ह्यांची गुलामी स्वीकारलेली नाही. आपण गावाबाहेर राहिलो, उपाशी राहिलो, मेलेले जनावर खाल्ले, पण यांची गुलामी स्वीकारली, यांच्या व्यवस्थेला क्षण गेलो नाही. म्हणून ही लढाई चालू आहे. बाबासाहेबांचंही म्हणणं आहे, खैरमोड्यांच्या पहिल्या खंड 1953 प्रकाशित झालेला आहे. बाबासाहेब जिवंत असताना तो खंड प्रकाशित झालेला आहे. बाबासाहेबांनी तो खंड वाचलेला आहे. त्याच्यातली ही गोष्ट मी सांगतोय. याचा अर्थ काय होतो की आपली आणि ब्राह्मणांची लढाई ही हजारो वर्षापासूनची आहे आणि पिढी जात लढाई आहे. कुणीच विसरलेला नाही. कधीही आम्ही ही गोष्ट विसरलेलो नाही. गावातला माणूस विसरलेला नाही. त्यामुळे ब्राह्मण कधीही महानच्या वस्तीला जात नाही. कारण ब्राह्मण भीतो की जर गेलो मी महारवाड्यात तर वापस जिवंत येणार नाही. बाबासाहेब लिहितात की ब्राह्मण भीतो की जर मी महारवाड्यात गेलो तर मी जिवंत वापस येणार नाही. ही एवढी दुश्मनी आहे. आमच्या लोकांना माहित नव्हतं काय दुश्मनी आहे. इंग्रजांनी ज्या वेळेस अस्पृश्यांना मिलिटरीत घेतलं त्यावेळेस इंग्रजांनी पहिलं काम केलं, त्यांना युद्धाचं कौशल्य तर दिलंच, आधुनिक युद्ध बंदुका चालवायचं कौशल्य दिलं. आम्ही तर मार्शल रेसचे लोक आहोत. महार लोक अगोदरपासून मार्शल रेसचे लोक आहेत. आम्ही मार्शल म्हणजे युद्धाचं ज्ञान आहे आम्हाला, शस्त्र बनविण्याचं ज्ञान आहे, शस्त्र चालवायचं ज्ञान आहे. नाग लोक आहोत आम्ही. इंग्रजांनी, बाबासाहेब म्हणतात, इंग्रजांनी अस्पृश्यांना मिलिटरीत घेतल्यानंतर त्यांना एज्युकेशन दिलं, शिक्षण दिलं. आणि ब्रिटिशांनी शिक्षण दिलं. ब्राह्मणाच्या शाळेतलं शिक्षण नाही म्हणत मी, त्यांच्या पुराणातलं नाही, ब्रिटिशांचं शिक्षण घेतलेले लोक होते. म्हणजे कंपल्सरी एज्युकेशन होतं. जो मिलिटरीमध्ये सहभागी होईल त्याला कंपल्सरी एज्युकेशन होतं. याचा अर्थ आहे की जे हे 500 लोक आहेत, जे भीमा कोरेगावच्या लढाईत लढले, त्यांना एज्युकेशन दिलं होतं. ते शिक्षित लोक होते, अडाणी नव्हते. फक्त तलवार चालवा येत होती म्हणून आलेले नव्हते. यांनी त्यांना एज्युकेशन दिलेलं आहे इंग्रजांनी. रामजी सुभेदार, बाबासाहेबांच्या वडिलांना कोणी एज्युकेशन दिलं? मिलिटरीमध्ये त्यांनी एज्युकेशन घेतलं. मिलिटरीमध्ये हेडमास्टर झाले. गोपाळबाबा वल्लंकर, कुणी एज्युकेशन दिलं? हे सगळा जर महारांचा इतिहास बघितला, जेवढे महार लोक मिलिटरीत गेले, मिलिटरीत गेल्यानंतर त्यांना एज्युकेशन दिलं गेलेलं आहे, हे समजून घ्या. आणि हे जे भीमा कोरेगावची लढाई लढत आहे त्याचा अर्थ एज्युकेटेड सोल्जर होते, एज्युकेटेड सोल्जर आहेत. त्याच्यामुळं बाबासाहेब जे म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे अर्धवट स्टेटमेंट आपल्याला सांगितलं जातं. बाबासाहेब म्हणतात फॉरेन एज्युकेशन, विदेशातलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही. मग ब्रिटिशांना जे शिक्षण दिलं या 500 लोकांना, ते गुरगुल्याशिवाय राहणार नाही का? 500 लोकांनी शिक्षण दिल्यानंतर गुरगुल्याशिवाय राहणार ना. त्यांना यांची गुलामी माहित नव्हती. गळ्यामध्ये झाडू, कमरेला झाडून गळ्यामध्ये मडका, हे माहित नव्हतं. इतिहास आहे ना. या माळवदकर या पुस्तकामध्ये गळ्यातल्या मडक्यावर, कमरेच्या झाडूवर काही लिहिलेलं नाही. हे बाबासाहेबांनी याच्यामध्ये सगळं या खंडामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही 19वा खंड बघा. 21व्या खंडामध्ये कोरेगावचा स्तंभ दिलेला आहे. त्याच्यानंतर पेशवाई परिशिष्ट 8वं म्हणून आहे. हे पेशवाई 421 पेजवर या खंड 19 मध्ये काय लिहिलंय बघा. पशूंच्या छळाची नोंद, मग पशुपेक्षाही हीन लोकांच्या छळांची नोंद कोण ठेवतो? इतिहासामध्ये जनावरांचा जो छळ केला याची इतिहासात नोंद आहे का? नाहीये. आपल्याला तर मारा मागायला जनावरांपेक्षा हीन मानलं नाही या लोकांनी. आपली कोण नोंद ठेवणार? काही युरोपियन लोकांनी हे छळ पाहिलेले आहेत. अस्पृश्यांच्या छळाची नोंद युरोपियन लोकांनी केली. अस्पृश्य लोकांनी सगळं लिहिलंय.
व तिचा उपयोग हिंदी लेखक करू लागले. महार यांना बघा, महार यांनी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजण्याच्या काळात फिरू नये. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फिरू नये, नियम होता. युरोपियन लेखकांनी लिहिलंय. पुस्तकाचं नाव सांगतो. पुस्तकाचं नाव आहे द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्स. लंडनमधून 1916 पुस्तके प्रकाशित झालेलं आहे. पेज नंबर 189, व्हॅल्यूम नंबर 4 मधलं ही गोष्ट आहे. याच्यामध्ये महालोकांना सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फिरायला बंदी होती. का? आपली सावली पडू नये, आपली सावली सुद्धा पडू नये याची खबरदारी ते घेत होते. पुढे डॉक्टर द.पु. खानापूरकर यांनी काय लिहिलंय बघा. यांनी लिहिलंय की पेशवेच्या वेळेस ज्यांच्यावर गळ्यात मडके बांधून फेडण्याची सक्ती होती व गावात जर ब्राह्मण समोर दिसला तर तो यांच्या छायेने अपवित्र होऊ नये म्हणून त्यांच्या जमिनीवर पालथे पडण्याचा हुकूम होता. इतकेच नव्हे तर जमिनीवर पडलेल्या यांच्या पावलाच्या खुणांची ब्राह्मण अपवित्र होऊ नये म्हणून त्यांच्या काटेरी झुडूप स्वतःच्या मागे घेऊन हिंडावे लागे. म्हणजे पावलांचे ठसे उमटू नयेत म्हणून कमरेला झाडू होता, थुंकी येऊन म्हणून गळ्यात मडकं होतं, आणि ब्राह्मणाला तर पालतं पडायचं, त्याची सावली सुद्धा पडू नये. हे लिहिलंय हे खानापूरकर या व्हॅल्यूम नंबर 20 मध्ये. माळवतकर, तुझं काय म्हणणं याबद्दल? आमच्या गळ्याला मडकं होतं, कमरेला झाडू होता, आम्हाला फिरण्यावर बंदी होती, कपडे घालण्यावर बंदी होती, जगात अशी कुठं गुलामी नाही तशी आमच्यावर गुलामी होती. ते पेशवाईच्या विरोधात आम्ही नव्हतं लढायला पाहिजे, हे तुझं म्हणणं आहे का? पेशवाईच्या विरोधात आम्ही नव्हतं. अरे आमची गुलामी होती ना. देशामध्ये 2 स्वातंत्र्याचे युद्ध झालेले आहेत. एक इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन, आणि दुसरं ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन. हे 2 आंदोलन आहेत. इंग्रज भारतात आल्यानंतर आपल्याला त्यांनी गुलाम केलं नाही. आपण ऑलरेडी ब्राह्मणांचे गुलाम होतो, आपण गुलामांचे गुलाम होतो. इंग्रजांनी इथं आल्यानंतर मोगलांना, राजपुतांना आणि ब्राह्मणाला गुलाम केलेलं आहे. त्यांचं राज्य खतम केलंय. आपलं राज्यच नव्हतं, यांच्यावर राज्य केलं इंग्रजांनी. त्यामुळे हे सर्व लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये 1857 एकत्रित आले आणि त्यांना 1857चं बंड केलं. ज्या बंडाला ज्योतिबा फुले भटपांड्याचं बंड मानतात. माळवतकर, भटपांड्याचं बंड आहे ते, ज्योतिबा फुले मानतात. त्याच बंडाला स्वातंत्र्याचं समर म्हणतात. सावरकरचा रेफरन्स घेतलाय यांनी, माळवतकरांनी. स्वातंत्र्याचं समर सावरकर म्हणतात आणि फुले म्हणतात भटपांड्याचे बंड. हा फरक आहे. ते तुमच्यासाठी असन स्वातंत्र्य, आमच्यासाठी नव्हतं. परत पेशवाई आणणार होता तुम्ही. मैं मेरी झाशी नाही दूंगी, मैं मेरा भारत नाही दूंगी असं नाही म्हणली झाशीची राणी. तात्या टोपेला पेशवाई पाहिजे होती, भारत देश स्वतंत्र नव्हता पाहिजे. संविधान बनेपर्यंत तुमचा आमच्या हक्क अधिकाराला विरोध होता. गांधीजी तर उपोषणाला बसलेले आहेत या मुद्द्यावर की देशाला स्वातंत्र्य मिळत असेल आणि त्या स्वातंत्र्यात अस्पृश्यांना हक्क मिळत असेल ते नको आहेत आम्हाला. आता तुम्ही आतापर्यंत बाबासाहेब संविधान लिहीपर्यंत आमच्या हक्काच्या विरोधात होता, हे समजून घ्यावं लागेल. माळवतकर म्हणतो काही लेखकांनी लिहिलेलं आहे की 1818 बंड हे स्वातंत्र्याचं बंड आहे, पण असा पुरावा नाही. माळवतकर, 1818चं हे स्वातंत्र्याचं बंड नाही हे तर तुझं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे की 1857चं बंड हे स्वातंत्र्याचं बंड नाही, भटपांड्याचं बंड आहे, ज्याच्यामधून ब्राह्मण लोक आझाद होणार होते. आमचं कसं काय बंड आहे? 1818चं जे युद्ध झालं त्यानंतरच आम्हाला एज्युकेशन मिळालेलं आहे. इंग्रजांचं राज्य आल्यामुळे आम्हाला एज्युकेशन मिळालं, शाळा सुरू झाल्या, आम्हाला नोकऱ्यामध्ये घेण्यात आलं. जे काही आमच्यामध्ये मोठा बदल झाला, कारण आमच्यामध्ये बदल बाबासाहेबांमुळे झाला, आणि बाबासाहेबांमध्ये बदल त्यांच्या वडिलांमुळे झाला, रामजी सुभेदारांमुळे. रामजी सुभेदारांना माहिती कुठून झाली? ते इंग्रजांच्या शाळेत शिकलेले आहेत, सुभेदार पदावर गेलेले होते. बाबासाहेब घडले याचं कारण आहे लष्करांचा आमचा इतिहास. जर इंग्रज भारतात आले नसते तर कदाचित आम्ही आज बी तुमचे गुलामच असतो. संविधानाचा प्रश्नच नाही. त्यामुळं आमच्यासाठी 1818 हेच आमचं स्वातंत्र्याचं बंड आहे. कारण फुलेंना आम्ही महान यामुळे मानतो की फुलेंनाही प्रश्न पडला होता 1848ला की कोणाविरोधात लढायचं, इंग्रजांच्या विरोधात लढायची की ब्राह्मणाच्या विरोधात लढायचं. 2 गुलामी आहे. इंग्रजांची राजकीय गुलामी आहे, ब्राह्मणांची सामाजिक आणि धार्मिक आर्थिक प्रत्येक क्षेत्राची गुलामी आहे. ज्योतिबा फुलेंनी काय केलं? ब्राह्मणाच्या गुलामगिरीच्या विरोधात लढले
आणि लढलेच नाही. लिहून एवढं जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर जल्दी करून जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंतच शूद्र आणि अतिशूद्रांनी जल्दी करून ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे. हे ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायला सांगितलंय ज्योतिबा फुलेनं आम्हाला. ही इतिहासाची समज वाढव माळोदकर. 1818 हे स्वातंत्र्याचं बंड आहे आमच्यासाठी, तुमच्यासाठी नसल. अरे बाबा, तू माळवदकर, तुझा अंशच त्या बंडात होता. तुझा माळवदकर वंशज, त्याच्यावरची जमीन मिळाली ना तुम्हाला. तुम्ही त्या बंडात होते, तुम्हालाही पेशवाई नको होती तुझ्या वंशजांना. तुला हे समजायला का काही? ते युद्ध जिंकल्यामुळे तुम्हाला जमिनी मिळाल्यात. जमिनी मिळून तुम्ही काय केलं? काय जमिनीच्या विल्हेवाट लावली सगळ्या देशाला माहित आहे. पुण्याच्या जिल्ह्याला सगळ्याला माहित आहे कार्यकर्त्यांना काय केलं तुम्ही त्या जमिनीचं. हा ही बाब समजून घ्यावी लागेल. लढाई जर यांचं म्हणणं आहे की जाती अंतासाठी नव्हती. अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात जात हा एक किल्ला आहे आणि हा जर किल्ला पाडायचा असेल, या किल्ल्यावर जर जाती व्यवस्थेचा हा नावाचा हा किल्ला आहे, तुम्ही जर या किल्ल्यावर आक्रमण केला किल्ला पाडण्यासाठी, तर पहिलं काम काय होईल, तर ह्या किल्ल्याचं रक्षण करणारी फौज आहे आणि किल्ल्याचं रक्षण करणारी फौजेसोबत तुम्हाला अगोदर लढावं लागेल. हे किल्ला हे जातीचा किल्ला ढासळू देणार नाही. तुम्ही जाती व्यवस्था हे किल्ला आहे, हा किल्ला पाडायचा असेल तर तुम्हाला त्या किल्ल्याच्या रखवालदारासोबत संघर्ष करावा लागेल. रखवालदार कोण आहेत? ब्राह्मण. म्हणून बाबासाहेब म्हणतात, कधीही एक युरोपियन म्हण म्हणतात बाबासाहेब, की पोप हा कधी क्रांतिकारी नसतो आणि जो क्रांतिकारी असतो तो कधी पोप नसतो. ही म्हण भारतातल्या ब्राह्मणाला लागू होते. ब्राह्मण हा क्रांतिकारी नसतो आणि जो क्रांतिकारी असतो तो ब्राह्मण असू शकत नाही. हे बाबासाहेबांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं ज्याला कुणाला जाती अंत करायचा आहे, जातीचा हा बुरुज ढासळायचा आहे, त्याला पहिल्यांदा हे ब्राह्मण फौजेसोबत लढावं लागेल. अगोदर ब्राह्मणाला युद्धात पराभूत करावं लागेल. त्यानंतर जातीचा किल्ला ढासळायला सुरुवात होईल. भीमा कोरेगावची लढाई आम्ही लोकांनी पेशव्यांच्या विरोधात लढलो. म्हणजे बाबासाहेबांनी जे 1936ला सांगितलंय जाती अंत कसा करावा, त्याची पहिली पायरी आहे ब्राह्मणासोबत तुम्हाला युद्धामध्ये लढाई लढावं लागेल. ब्राह्मणांच्या फौजेसोबत लढाई लढावं लागेल. जो पण ते हारल्यानंतर ही जाती व्यवस्था कोसळायला सुरुवात होणार आहे. मग 1818ला आम्ही तुम्हाला हरवलं पेशव्यांनो. हे जाती अंताची सुरुवात नाही का? अॅनिलेशन ऑफ कास्टची सुरुवात नाही? हे म्हणतो की जाती अंताची सुरुवात नाही. अरे जाती अंताची सुरुवात तर तिथून झालेली आहे, अॅनिलेशन ऑफ कास्टची. जातीला पहिल्यांदा आम्ही धक्के दिले तिथे. तुमच्या व्यवस्था, तुमची राजकीय व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त केली. तुमची राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळं आमचा शिरकाव झाला शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, मिलिटरीमध्ये. तुमची व्यवस्था ढासळल्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही जे करू शकलो हे 1818 मुळे करू शकलेलो आहे. हे सगळा इतिहास आहे. त्यामुळे जर तुझं म्हणणं असेल माळवदकर जाती अंताचा थोडा इतिहास वाच, जाती अंताचं बाबासाहेबांचं अॅनिलेशन ऑफ कास्ट वाच, तर त्याच्यावर तुला आणखी माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर यानंतरच्या या पुस्तकामध्ये आक्षेप आहे की संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही लढाई लढली गेली असं काही लोकांचं म्हणणं आहे, परंतु असं झालं नाही असं एक म्हणणं आहे. माळवदकर, संभाजी महाराजांचं बाबासाहेबांचं रिलेशन थोडक्यात सांगतो. बाबासाहेबांची बायोग्राफी जी खैर म्हणून लिहिली त्याचा पहिला खंड वाच. पहिल्या खंडामध्ये जी की 1953लाच बायोग्राफी आलेली आहे, बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेब ती वाचलेला आहे पहिला खंड. त्या खंडामध्ये हे लिहितात संभाजी महाराजावरती महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकर 1913 कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले. 1916ला त्यांनी कास्ट इन इंडिया नावाचा प्रबंध सादर केला जो जगभर गाजला. हा प्रबंध लिहिण्या अगोदर बाबासाहेबांनी प्रबंध लिहिला होता, रिसर्च पेपर तयार केला होता. त्या रिसर्च पेपरचं नाव आहे संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती. संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती नावाचा प्रबंध लिहिला बाबासाहेबांनी. परंतु त्यांचे गाईड त्यांना असं म्हणले की तू भीमराव असा प्रबंध सादर कर जो भारताची मुख्य समस्या आहे. म्हणून बाबासाहेबांनंतर कास्ट इन इंडिया नावाचा प्रबंध सादर केलेला आहे. आता संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी 7 समुद्रापलीकडे जाऊन लिहिलेलं आहे. हे नातं माहित आहे माळवदकर तुला बाबासाहेबांचं संभाजी महाराजांचं? दुसरा मुद्दा,
बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळल्यानंतर बाबासाहेब रायगडावरती मुक्काम केलेला आहे, जिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे. जी समाधी बाबासाहेबांचे जे गुरु आहेत ज्योतिबा फुले यांनी ती शोधून काढलेली आहे. जर नातच काही नाही, बाबासाहेब समाधीजवळ का गेले असतील, शिवाजी महाराजांच्या मुक्काम का केला असेल? बाबासाहेबांनी हुवेर शुद्रा नावाचं जे पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकामध्ये 14 पानं आहेत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर. माळवतकर वाच एकदा. बाबासाहेबांनी जसं हुवेर शुद्रा लिहिलंय तसं बाबासाहेबांनी महारावंती एक पुस्तक लिहिलंय. महार कोण आहेत? हु आर दी महार्स आणि हाऊ दे बिकम अनटचेबल. 17व्या खंडामध्ये पार्ट 2 मध्ये तुला हे वाचायला मिळेल पुस्तक. हु आर दी महार्स. बाबासाहेबांनी महारावर पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजचा उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये उल्लेख काय आहे माळवतकर समजून घे. जातीय तेढ निर्माण नको करू. तू स्वतःला जर मराठा म्हणून घेत असशील, तुला हा इतिहास समजून घ्यावा लागेल की बाबासाहेब म्हणतात की महाराजांच्या आडनाव आणि मराठ्यांच्या आडनाव सारखे आहे. उदाहरणं देतात बाबासाहेब. नंबर 1. नंबर 2, महाराजांचे आणि मराठ्यांचे कुलदैवत सारखे आहेत. नंबर 3, महाराजांचं आणि मराठ्यांचं अभिवादन सारखं आहे. महार लोक त्या काळामध्ये अभिवादनात जोहार म्हणत, मराठा लोकही त्या काळात अभिवादनामध्ये जोहार म्हणत. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी जे मालोजी घोरपडेंना जे पत्र लिहिले स्वतःच्या हातानं, त्या पत्रात शिवाजी महाराज जोहार म्हणतात. शिवाजी महाराज जोहार शब्द म्हणजे, जोहार शब्दाचा अर्थ आहे योद्धा. आम्ही योद्धे आहोत, आम्ही योद्धे आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि तो जो जोहार शब्द आहे, बाबासाहेब म्हणतात शिवशाही संपली आणि नंतर जी पेशवाई आली, पेशवाईत रामराम सुरू झाला. मराठा लोकांनी नंतर रामराम म्हणायला सुरुवात केलं. अगोदर मराठा लोकही जोहारच म्हणत, महार लोकही जोहार म्हणत. जोहार म्हणजे योद्धार, आम्ही योद्धे आहोत. पुढे बाबासाहेब म्हणतात त्या पुस्तकामध्ये, महार आणि मराठा बाय रेस सेम आहे, यांचा वंश एक आहे. हे नातं सांगण्यामागचं माळवतकरांना आठवण करून द्यायची इतिहासाची. जर संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबाचा, आमचा जर वंश एक असेल तर आम्ही लढणार नाही तर कोण लढणार? आम्ही एका वंशाचे लोक आहेत ना. हे इतिहास समजून घ्यावा लागेल, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. बरं, माझा माळवतकरांना प्रश्न आहे. बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षाने जो प्रश्न विचारला तोच प्रश्न मी माळवतकरांना विचारतो की जर संभाजी महाराजांची हत्या मोगलांनी केली तर महाराष्ट्रामध्ये मोगलांचं राज्य यायला पाहिजे होतं. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोगलांचं राज्य यायला पाहिजे होतं, मोगलाई यायला पाहिजे होती. मोगलाई न येता पेशवाई कशी काय आली? पेशवाई कशी आली याचं उत्तर दे ना माळवतकर. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोगलांनी मारलं जर तुझं म्हणणं आहे, तर मग पेशवाई कशी आली? ह्या पुस्तकात, स्वतः या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांसंदर्भामध्ये हे बी लिहिलंय की सोकी यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं. माळवतकरांनी स्वतःच लिहिले की जे स्वकीय लोक आहेत, स्वकीय म्हणजे कोण आहेत? संभाजी महाराजांचे स्वकीय लोक, स्वकीय लोकांनी पकडून दिले असं जर म्हणणं आहे. पान नंबर 70 वरती लिहिले यांनी की संभाजी महाराजांना स्वकीय लोकांनी पकडून दिलं. माळवतकर स्वकीय कोण आहेत? स्वकीय बी समजून घे. स्वकीय लोक म्हणजे कोण लोक? तर हे जे ब्राह्मण लोक आहेत त्या लोकांनी पकडून दिलेलं आहे संभाजी महाराजांना. आणि ही मागं डील झालेली आहे पडद्या मागं. म्हणून मोगलांचं राज्य न येता पेशव्यांचं राज्य आलंय. इतिहासामध्ये घुसवल्याशिवाय नाही कळणार आहे. इतिहासामध्ये ट्विस्ट आहे हा प्रश्नाचं उत्तर आणखी ब्राह्मण लोक देत नाहीत की पेशवाई कशी काय आली, मग पेशव्यांचं राज्य कसं काय आलं मोगलांचं नाही येता. स्वतः हेच म्हणतो या पुस्तकामध्ये संभाजी महाराजावरती. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. हा इतिहास आहे, हे आमचं नातं आहे, हे एक मुद्दा आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे की स्वतः सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले उपस्थित होते. बघा, आता माळवतकरांना भांडणं लावायचे. भांडणं कसे लावायचे बघा. मराठा साम्राज्याचे जे शेवटचे राजे आहेत, शिवाजी महाराजांचे शेवटचे जे वंशज आहेत प्रतापसिंह भोसले, ते सुद्धा या युद्धात होते, त्या भीमा कोरेगावला उपस्थित होते युद्धावर, असं म्हणणं आहे. म्हणजे काय
की मराठा विरुद्ध महार असं भांडण लावायचं काम सुरू करायचं. माळवतकरचं डोकं हे विचित्र डोकं काम करायला. महार विरुद्ध मराठा भांडण लावण्यासाठी माळवतकरनं ही गोष्ट लिहिलेली आहे. माळवतकरला माझं हे म्हणणं आहे, तुम्ही किती जरी हे ताकद लावली, संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघामार्फत जागृती वाढत चाललेली आहे. आणि आम्ही तर आंबेडकरवादी लोक जागृतच आहोत. आम्ही वाचल्याशिवाय तर्कावरच बोलतो. त्यामुळे तुमचा हा डाव यशस्वी होणार नाही. माळवतकर तुझा जो तू जरी जातीने मराठा असशील, पण तुझा बोलवता धनी दुसरा आहे. हा मेंदू हा षड्यंत्रकारी मेंदू आहे. तू हे लिहिण्यामागचं कारण आहे. आता तुझ्या पुस्तकात तुझ्या विरोधात तू पुरावा लिहिलास. मी तुला पुरावा देतो. स्वतः राजांच्या विरोधामध्ये तू काय लिहिलंस? तू स्वतः काय लिहिलंस बघ. आष्टीहून कूच करताना पेशव्यांच्या बरोबर छत्रपती प्रतापसिंह निघू शकले नाहीत आणि लवकरच इंग्लंडच्या ताब्यात आले. जनरल स्मिथने लिहिलेल्या 21 फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, काय म्हटलंय? जनरल स्मिथनं पत्र लिहिले. ते पत्र तू दिलेस माळवतकर, तू पत्र दिलेस. या पत्राचा पुरावा. पत्रात काय लिहिले? सातारचे छत्रपती, त्यांचा भाऊ आणि मातोश्री यांची पेशव्यापासून सुटका करून छावणीत सुरक्षित आणण्यात आल्याचे कळविताना मला अत्यंत समाधान होत आहे. काय लिहिलंय? की सातारचे छत्रपती, त्यांचा भाऊ आणि मातोश्री यांची पेशापासून सुटका करून. स्मिथ काय लिहायला लागलाय? स्मिथ लिहितोय की इंग्रज पेशव्यापासून सुटका केली महाराजांची. माळवतकर तू लिहिलेच आहे. याचा अर्थ काय होतो? की पेशव्यापासून सुटका. याचा अर्थ काय? कैदेत होते, नजर कैदेत होते. प्रतापसिंह भोसले महाराजच याचा अर्थ पेशव्यांच्या नजर कैदेत होते असं म्हणायचं. याचा अर्थ असा निघतो. तूच तुझ्या विरोधात पुरावा अशी ते. म्हणजे जनरल स्मिथचं जे पत्र आहे दुसऱ्याच दिवशी लिहिलेलं 21 फेब्रुवारी 1818, त्या जर पत्रामध्ये म्हणतायत की ते आम्ही कुणाची सुटका? प्रतापसिंह भोसले महाराजांची आणि यांची पेशव्यापासून सुटका केली आणि छावणी सुरक्षित आणणं त्यांना होता. म्हणजे यांचं सुरक्षित आणलंय म्हणजे त्यांच्या जीविताला धोका होता पेशव्यापासून. आणि आता ते सुरक्षित आहेत. पेशव्याच्या छावणीत महाराज सुरक्षित नव्हते. आणि कळविण्यात मला अत्यंत समाधान आहे. प्रतापसिंह महाराज, छत्रपती प्रतापसिंह भोसले वाचलेले आहेत. त्यांची सुरक्षित आम्ही त्यांना ठेवलेलं आहे. याचा आम्हाला समाधान आहे. याचा अर्थ होतो, त्या काळाची जर परिस्थिती बघितली, पेशव्यांपासून महाराजांना धोका होता, छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना धोका होता. याचा अर्थ असा होतो. माळवतकर तू जे लिहिलंस त्याचं मी इंटरप्रिटेशन करायला लागलोय. मी माझ्या मनाचा पुरावा नाही, तुझं जे म्हणणं आहे याचाच मी पुरावा म्हणून सादर करत आहे. याचा अर्थ होतो की प्रतापसिंह भोसलेंचा जर इतिहास जरी बघितला, बाबासाहेबांनी सुद्धा त्यांना क्षत्रियाचा दर्जा द्यायला ब्राह्मण लोक तयार नव्हते. आणि ती जी बैठक भरली होती, त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये सुद्धा ब्राह्मणांनी विरोध केला की प्रतापसिंह राजे हे क्षत्रिय नाहीत. ब्राह्मणांनो, तुम्ही महाराजांचा छळ केलेला आहे, त्यांचा अपमान केलेला आहे. त्यामुळं जे इंग्रज अधिकारी लिहायला लागलाय, आम्ही पेशव्यापासून सुटका केली, पेशव्यांपासून महाराजांची सुटका झालेली आहे, हे वाक्य इंग्रजांनी लिहिलेलं आहे. हे पत्र आहे. त्याकालीन इतिहास आणखी परत एकदा तपासावा लागेल. त्यामुळे माळवतकर उलट पेशव्यापासून इंग्रजांनी महाराजांची सुटका केली याचा अर्थ असा होतो. आणि ते परत त्यांचं ते राज्य सुरू झालेलं आहे इंग्रजांच्या देखरेखीखाली. आणि पेशव्यांचं राज्य मात्र पेशवापद त्यांनी बंद केलं, छत्रपतींचं राजेपद मात्र ठेवलं. बघा, जर ही लढाईमध्ये याचं म्हणणं आहे माळवतकरचं, मराठा वर्सेस मराठा लोक हारले, मराठा युद्ध होतं, तिसरं मराठा युद्ध होतं भीमा कोरेगावचं. आणि त्या दरम्यान जी लढाई झाली 2-3 महिने, हे मराठा लोकांच्या विरोधातली लढाई होती असं माळवतकर म्हणणं आहे. मग प्रश्न आहे, मराठा लोकांचा जो राजा आहे छत्रपती प्रतापसिंह यांना कसं काय परत राज्य दिलं इंग्रजांनी? पण पेशव्यांना मात्र राज्य दिलं नाही. पेशव्यांची रवानगी हकालपट्टी केली त्याला पेन्शन देऊन. बाजीराव पेशव्याला हाकलून लावलं महाराष्ट्रातून. हे समजून घ्यावं लागेल माळवतकर. तू स्वतः पुरावा देतोस, महाराज बी तिथं उपस्थित होते आणि मग त्या लढाईचं नेतृत्व करू दे महाराज. मग महाराजांना कशाला गादीवर बसतील इंग्रज? लढाईत जर हारले असतील महाराज तर
उलट इंग्रज लिहायला लागलेत, हे वेगळं लिहायलेत, पेशव्यापासून आम्ही महाराजांची सुटका केली. तर हा नव्यानं इतिहास समजून घेण्याची गरज आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा सांगणार आहे आणि थांबत आहे. शेवटचा मुद्दा आहे की जो शेवटचा या पुस्तकामध्ये यांनी लिहिलेला आहे की महार रेजिमेंट आणि भीमा कोरेगावचा संबंध नाही. या लेखकाचं काय म्हणणं आहे माळवतकरचं की पेज नंबर 60 वरती, या पुस्तकात पेज नंबर 60 वरती म्हणणं आहे महार रेजिमेंट आणि कोरेगाव भीमा लढाईचा काहीही प्रत्यक्ष संबंध नाही. बरं, माळवतकर तुझं म्हणणं आहे की महार रेजिमेंटचा जी 1942 ला महार रेजिमेंट सुरू झाली त्याचा आणि याचा काही संबंध नाही. आता त्याच्या पुढच्याच पेजला तू काय स्वतःच काय लिहिलंस. बघा माळवतकर म्हणजे कसा वकील आहे. मी जगातला माझ्या सॉरी फोन पडला होता खाली. माळवतकरांनी जे पुरावा दिलाय स्वतःच 60 नंबर पेजवर सांगितलं की महार रेजिमेंट आणि कोरेगाव भीमा लढाईचा काहीही प्रत्यक्ष संबंध नाही. आता दुसऱ्या पेजवर, त्याच्या पुढच्या पेजवर म्हणजे पेज नंबर 61 वर काय लिहितो स्वतःचा कोरेगावच्या युद्धाचा आणि महार रेजिमेंटचा संबंध नाही हे 60 पेजवर लिहिलेलं आहे. आणि 61व्या पेजवर लिहिलंय की रेजिमेंटच्या चिन्हात म्हणजे महार रेजिमेंट जी 1942 ला बनविली. बघा भरपूर लोकांना गैरसमज जो आहे, 1818च्या युद्धामध्ये जे महार लोक लढले ते बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये लढलेले आहे. त्या तुकडीचं नाव होतं बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री. नेटिव्ह म्हणजे मूळचे, भूमिपुत्र. जे कोकणातले महार लोक आहेत त्यांना भूमिपुत्र म्हणतात, हे लक्षात घ्या. इतिहास वाचा की भूमिपुत्र म्हणतात. इंग्रजांनी जी फौज उभा केली त्याचं नाव होतं बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री. नंतर 1818च्या बंडानंतर राणीचा जाहीरनामा झाला 1858 ला आणि त्या जाहीरनाम्यानंतर काही गोष्टी बदलल्या आणि 1891 ला बाबासाहेबांचा जन्म झाला. त्या दरम्यान अस्पृश्यांना मिलिटरीतून काढून टाकलं इंग्रजांनी आणि 1894 ला म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस 3 वर्षाचे होते त्यावेळेस त्या काळातील महारांचे जे नेते आहेत, अस्पृश्यांचे नेते गोपाळबाबा वल्लंकर, या गोपाळबाबा वल्लंकरांनी इंग्रजांना एक पत्र लिहिलं, एक मेमोरंडम दिलं. ते मेमोरंडमचा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये. फार अजब आहे माळवतकरनं हा उल्लेख बी या पुस्तकात केला की जर, आणि त्या मेमोरंडम मध्ये गोपाळबाबा वल्लंकरांनी लिहिलं की इंग्रजांनो तुमचं राज्य आम्ही आणून दिलं 1818च्या युद्धामध्ये आणि तुम्ही आता आम्हाला मिलिटरीतून काढून टाकता, याच्यावर आक्षेप घेतलाय, परत तुम्ही मिलिटरी चालू करा, असा संदर्भ स्वतः माळवतकरांनी दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो की माळवतकर स्वतःच, याचा अर्थ काय, त्यांनी विचारच केला ना लिहिताना, त्याला कुणीतरी लिहून दिले आणि त्याच्या नावावर छापले, याचा माझा सरळ म्हणणं आहे. आणि एवढा मूर्ख माणूस असू शकत नाही की स्वतःच लिहितो स्वतःच्याच विरोधामध्ये. त्यानंतर जे महार लोकांनी प्रयत्न केले, अस्पृश्यांनी प्रयत्न केले, मिलिटरीमध्ये घेण्यात नाही आलं. पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धात परत अस्पृश्यांना मिलिटरीत घेतलं. युद्ध संपल्यानंतर परत त्यांना युद्ध कमी केलं. दुसरं महायुद्ध 1939 ला सुरू झालं. परत इंग्रजांना भीती होती की आपण युद्ध हारू, म्हणून इंग्रजांनी 1942 ला महार रेजिमेंट सुरू केली. महार रेजिमेंटचा जन्म 1942 चा. आता महार रेजिमेंट 1942 ला सुरू झाली. त्याचं जे चिन्ह आहे, आता स्वतः माळवतकर काय म्हणतोय की महार रेजिमेंटचा आणि भीमा कोरेगावच्या लढाईचा काही संबंध नाही. आणि 61 पेज नंबरवर म्हणजे प्रत्येक इन्फंट्रीचं एक चिन्ह असतं मिलिटरीमध्ये. महार रेजिमेंटचं जे 1942 ला चिन्ह होतं त्या चिन्हामध्येच भीमा कोरेगावचा स्तंभ आहे. जर महार रेजिमेंटचा आणि भीमा कोरेगावचा काही संबंध नाही तर कसं काय भीमा कोरेगावचा स्तंभ आला? कारण इंग्रजांना माहित होतं महार रेजिमेंट सुरू करताना की 1818ची लढाई महारांनी जिंकून दिलेली आहे, हे समजून घे माळवतकर. त्यामुळं महार रेजिमेंट ज्यावेळेस 1942 ला चालू झालं तिथं भीमा कोरेगावच्या स्तंभाचं चिन्ह टाकण्यात आलं. हा इतिहास आहे. स्वतःच 61 पानावर लिहितो की काही संबंध नाही आणि 60 पानावर दुसऱ्या पानावर तू स्वतः पुरावा देतो. अरे माणसानं मूर्ख असावं, एवढं मूर्ख नसावं की स्वतःच्याच विरोधात स्वतःचे पुरावे सादर करावेत. हा साधारण माणूस बी नाही करणार. तू तर वकील आहेस, कसा वकील झालास तू?
कुठं डिग्री घेतली? याच्या वकिलीची जरा चौकशी करा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ह्यानं कुठं वकिली केली, ह्यानं कसे पेपर दिले, याला जर कॉमन तर्क नाही, वकिलीचा जर सेन्स नाही, या कसा वकील झाला असं? तर या सर्व गोष्टीचे मी पुराव्यानिशी बोललेलो आहे. नंबर 1, तू जे म्हणलास चकमक आहे हे खोडून काढलंय माळवदकर. तू म्हणलास ही अनिर्णायक लढाई हे खोडून काढला मुद्दा. तू म्हणलास हे जाती अंतासाठी नव्हती किंवा जाती भेदाच्या विरोधात नव्हती लढाई, हे सुद्धा मुद्दा तुझा खोडला. हे स्वातंत्र्याचं बंड नव्हतं, हाही तुझा मुद्दा खोडलाय. संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्यासाठी लढाई असं जे तुझं म्हणणं आहे, तुला मी एक प्रश्न विचारलाय. स्वतः सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले उपस्थित होते असं म्हणून तू महार आणि मराठ्यांचं भांडणं लावायचा प्रयत्न करायलास, त्याचंही उत्तर मी दिलेलं आहे. आणि महार रेजिमेंट आणि भीमा कोरेगावचा संबंध नाही हे म्हणतो, हेचंही उत्तर दिलं. आणि शेवटी 500 विरुद्ध 28,000 हे जे तू सांगतोयस हे नव्हते. स्टार्टिंगच मनोगतामध्येच तुझं असं म्हणणं आहे, पहिल्याच पेजवरची की मनोगत लिहिलंय. हे मनोगत आहे, हे बघावं, हे मनोगत. या मनोगतामध्ये हा लिहितो की हे जे युद्ध झालेलं आहे हे असं 500 विरुद्ध 28,000 असं काही झालेलं नाही. आणि स्वतःच यांनी इंग्रजांचे पुरावे दिलेत की याच्यामध्ये जे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे 500 सैन्य होते, मी स्वतःच पुरावे दिलेत. त्याच्यात बहुसंख्यक महार होती, ह्याचे मी स्वतःच पुरावे दिले पुस्तकामध्ये. स्वतःच इंग्रज अधिकाऱ्याची भाषणे दिलीत, ते इंग्रज अधिकाऱ्याचे पत्र दिलेत. म्हणजे माळवदकरांना आता शेवटचं माझं म्हणणं आहे की माळवदकर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तू मांडलेल्या आहेस ह्याचा तुझा बोलवता धनी दुसरा आहे. कारण तू वकील असताना असं लिहू शकत नाही. एक साधारण बुद्धीचा माणूस सुद्धा स्वतःच्याच विरोधात स्वतः पुस्तक लिहिणार नाही. हे पुस्तकाची किंमत आहे 50 रुपये. माझं सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुस्तक कुणीही वाचायच्या फंद्यात पडू नका. 3rd क्लास पुस्तक आहे. याच्यामधून स्वतःच्याच विरोधात माळवदकरनी स्वतःच पुस्तक लिहिलंय. याच्यामध्ये काय मोठा तर्क उपस्थित केलाय किंवा मोठं काहीतरी केलंय, 30 मार्क ती काय इतिहास लिहिलाय असं काही नाहीये. जेवढे त्यांनी मुद्दे उपस्थित केलेत ते सर्व मुद्दे स्वतःच अशी काही माहिती दिली पुस्तकामध्ये आणि स्वतःच ते मुद्दे खोडलेले आहेत. हे एक याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर की असं करण्यामागचा हेतू हा आहे की जी महाराष्ट्रामध्ये ही भीमा कोरेगावच्या 200व्या वर्षानिमित्त जी यांनी तिथं दंगल झाली, भिडे असतील, दवे असतील, बोटे असतील, एकबोटे असतील आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांनी जी दंगल घडविली आणि दंगलीनंतर यांच्यावर हे सगळं पथ्यावर पडणार आहे. ते चौकशी सध्या सुरू आहे, याच्यात हे सगळं उघडकीस येणार आहे. त्यामुळं हा इतिहासच खोटा आहे, असं काही झालंच नाही, असे थातांत खोटी गोष्टी, स्वतः स्तंभच इतिहास आहे, प्रायमरी सोर्स आहे, तिथं जाऊन हे झालं पाहिजे. आणि अशा खोट्या गोष्टीला थारा नाही दिला पाहिजे. या पुस्तकावर शासनानं बंदी आणली पाहिजे. कारण या पुस्तकामध्ये कोणतंही लॉजिक नाही. ज्या माहिती दिली स्वतःचीच माहिती स्वतःच त्याने खोडलेली आहे. त्यामुळं या पुस्तकाला कोणत्या लॉजिकचा आधार नाहीये. दुसरं, या पुस्तकामुळं मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु आपण सर्व आंबेडकरवादी लोक आहोत आणि आंबेडकरवादी लोकांनी चांगल्या प्रकारे आपण बाबासाहेबांच्या संविधानाला मानणार आहेत, संविधानिक पद्धतीनेच. म्हणून मी लाईव्ह आलो. माळवदकर, तुझी एवढी योग्यता नाही की मी तुझ्या पुस्तकावर लाईव्ह यावं. मला माझ्या समाजासमोर, आम्ही आंबेडकरांचे वंशज आहोत, आंबेडकरांच्या वैचारिक वारसदार आहोत. त्यामुळं बाबासाहेबांनी पुस्तक लिहून प्रतिवाद केलेले आहेत. त्यामुळं तू जे पुस्तक लिहिलंस त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्यासाठी मी लाईव्ह आलो आणि लाईव्ह येऊन हे बोलावं लागलं. कारण तुम्ही लोकांनी, ब्राह्मणांचा आतापर्यंत इतिहास आहे की त्यांनी इतिहासाची तोडमोड खोटा इतिहास लोकांसमोर मांडलेला आहे. आता आम्ही जागृत आहोत, आमचा अभ्यास आहे, आम्ही पुस्तकं लिहितो, आम्हाला सगळं आहे येतंय. आता आम्ही काय अडाणी नाहीत. त्यामुळे आम्ही कोणताही जर मुद्दा इतिहासाला विपर्यास करणारा जर आला आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाला जर कलाटणी देणार आला तर आम्ही त्याच्यावर लाईव्ह येणार आणि आमची सडोतोड भूमिका मांडणार. ही भूमिका जास्तीत जास्त लोकांनी वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर करावी, लोकांना प्रदर्शित करावी ही विनंती करतो आणि थांबतो. तुम्ही सर्व लोक इथे जुडलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. जय भीम, जय भारत.